याच्या पुढचा सामना खेळला जाणार आहे भूमिपुत्र बॉईज विरुद्ध भूमिपुत्र डार्लिंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचे. तीन षटकानंतर धावफलकावर आहेत 28 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात. षटक घेऊन येते संदीप. पहिलाच चेंडू वेगवान आणि होतोय हा निर्धाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं व्यासपीठाजवळ. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुकतायत. वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन. लास्ट 4 बॉल्स टू गो. पुन्हा एकदा हुकतायत आणि यावेळेस मात्र झेल टिपण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध होती. यावेळेस मात्र खूप टप्प्याचा चेंडू आणि या चेंडू चांगला समाचार घेतलाय. मात्र त्याहूनही उत्तम आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेस मात्र विकेट किपर धावत नाही शाकिन यांना येऊन रनआउट घेत आहेत. लवकरात सुरुवात करायचं. आता जो सामना झाला त्या सामन्याचा रन ऑफ द मॅच संदीप मांगले. मी विनंती करतो संतोष मांगले यांनी या सामन्याचा सामनावीरचा किताब घेतला. दोन्ही मांगले. कॅमेरामॅन ओके. खूप साऱ्या शुभेच्छा. सहा चेंडू 14 धावांची आवश्यकता. षटक हाताळतोय संदीप. पहिला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला. ऑफसाईड रिजन मध्ये 2 धावा पूर्ण येतात का पाहणं महत्वाचं ठरतं. नक्कीच 2 धावा इथे मिळतील. आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना विकेट किपर यांनी अतिशय उत्कृष्ट असा पिकअप केला स्टंप्सच्या मागे. आणि नक्कीच रजत इथे मात्र रनआउट होत आहेत आणि जात आहेत माघारी पवेलियन मध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फ्लॅट बॅटेड शॉट आणि हा चेंडू जातो दोन्ही फिल्डरच्या मधून. 3 चेंडू 8 धावा. निर्णायक ठरणारा हा चेंडू. मोठा मारण्याचा प्रयत्न मात्र इथे संदीप याने फर्निचर तोड कामगिरी केली आहे. बोल्ड झालेला इथे अभिषेक आयकॉन प्लेअरची दांडी केली आहे गुल. आलेला आहे प्रताप. पाहूयात आपल्या संघासाठी प्रताप घडवतात का. पहिला चेंडू इथे मात्र हुकलेले आहेत आणि इथे रनआउटचा चान्स. स्क्वेअर लेग पंचाकडे इथे अपील केली जाते आणि नक्कीच रनआउट इथे घोषित केला जातो पंचांद्वारे. आणखी एका विकेटचं नुकसान. 4 षटकांचा सामना जरी असला तरी मात्र डार्लिंग 11च्या सगळ्या बॅटर्सना इथे बॅटिंग करण्याची संधी उपलब्ध करून दिली ती म्हणजे कोकणी स्ट्रायकर्सनी. आता मात्र मैदानात उतरलाय शेवटची विकेट, शेवटचा गडी. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय आणि भूमिपुत्र प्रीमियर लीग 2025 चे पहिले फायनलिस्ट ठरतायत कोकणी स्ट्रायकर्स. संदीप मांगले. आणि आता मात्र महाअंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला ज्याने शेवटच्या षटकामध्ये 5 धावा डिफेंड केल्या असे
संदीप मांगले यांना सामनावीरचा खिताब दिला जातो आणि मी विनंती करेन योगेश गोविंद यांना आपण यायचं आणि मांगले संदीप मांगले यांचा जोरदार टाळ्यात कडकडाटात आपण त्यांचं अभिनंदन करायचं. कुलदीप बोलायचं असेल तर प्रत्येक जण जीव तोडून खाऊ. आपली टीम ही एकही टीम आपण हरलो नाही, त्यासाठी पूर्ण टीमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. पूर्ण जोशने लास्ट पर्यंत तुम्ही खेळा आणि याच्यामध्ये कॅप्टन असो किंवा आपला बेस्ट बॉलर किंवा आपले बॅट्समॅन्स वगैरे सगळ्यांचा प्रथम टोटल ऑल ओव्हर मस्त झाला. मांगले बेस्ट. थँक्यू, धन्यवाद. योगेश तुला विचारायचं फायनल मॅचची शेवटची ओव्हर 5 फक्त रन 5 पाहिजे होते. तू संदीप मांगले यांना का चूज केलं आणि तू ज्या व्यवसायावर पुढे उतरला राहून त्याची जी फिलिंग आहे तुमची? मला वाटतं पूर्ण 4 मॅचमध्ये मी स्वतः कंटिन्यू बॉलिंग टाकत होतो, तर त्याच्यामध्ये माझा परफॉर्मन्स थोडा वीक होत चाललेला. पण त्याच्यामध्ये मला दादाने सजेस्ट केलं की एक संदीप दादा, त्याने मी पहिल्यांदाच बघतोय बॉलिंग करताना, तर त्याने मी एक चान्स दिला. एक लीगची शेवटच्या मॅचमध्ये मी ट्रायल दिला. त्यांना स्वतःहून बोललो त्यांना तुम्हाला एक ट्रायल देतो, त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स येईल तेव्हा मी तुम्हाला परत मी सही फायनल देणार आहे. त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स खूप आला आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्याच्यासाठी खूप खूप सजेस्ट. त्यांनी 6 चेंडूमध्ये समोर प्रशांत बाबा नावाचा घातक फलंदाज असताना चांगली गोलंदाजी केली आणि तुला विनर बनवलं.